गुगल अकाउंट हॅक म्हणजे तुमचा फोन हॅक, तुमचा पर्सनल डेटा हॅक, तुमचं बँक अकाउंट हॅक. टेकचेकच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमचं गुगल अकाउंट जे आहे ते हॅक झालं तर काय होतं आणि गुगल अकाउंट हॅक होण्यापासून कसं आपण वाचायचं आहे. कारण आजच्या डिजिटल जगामध्ये आपलं गुगल अकाउंट जे आहे ते आपल्या डिजिटल आयुष्याची चावी आहे आणि जर ही चावी चुकीच्या हातात गेली तर हॅकर्स सगळ्यात आधी तुमचा गुगल अकाउंटचा पासवर्ड बदलतील. त्यानंतर तुमचे फोटोज आहेत, तुमचे ईमेल्स आहेत, तुमचं यूट्यूब चॅनल आणि अगदी तुमचं बँक अकाउंटसुद्धा हे धोक्यात येऊ शकतं. आणि असं होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप 10 सोप्या टिप्स पाहणार आहोत. आणि शेवटची म्हणजे 10वीची टिप आहे ना, ती गेम चेंजर आहे. चला सुरुवात करूया. नमस्कार, मी अमित गदर, न्यूज 18 मराठीच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, टिप्स पाहण्यापूर्वी हे आपण समजून घेणं गरजेचं आहे की अकाउंट हॅक झालं तर नक्की काय धोके असतात. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझ्या अकाउंटमध्ये एवढं काय आहे, हॅक झालं तर होऊ दे. पण मित्रांनो, तुमची सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. आता धोका नंबर 1 काय आहे तर तुमच्या गुगल फोटोजमध्ये तुमचे काही खाजगी फोटो असतात, व्हिडिओज असतात. हॅकर्स ते चोरून तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात. तुमचं कुटुंब, तुमचं ऑफिस, तुमचं घर या सगळ्याचे फोटो लीक होऊ शकतात. दुसरा धोका काय आपण बघूया, तो आहे फायनान्शियल लॉसचा. म्हणजे तुमचं गुगल पे आहे किंवा गुगल क्रोममध्ये तुमचे बँकच्या कार्डचे डिटेल्स सेव्ह असतात आणि या डिटेल्सच्या माध्यमातून हॅकर्स तुमचे पैसे उडवू शकतात. तिसरा धोका आपण बघूया, तो आहे आयडेंटिटी थेफ्टचा. म्हणजे तुमच्या ईमेलवरून तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पैसे मागितले जाऊ शकतात किंवा चुकीचे मेसेज पाठवले जाऊ शकतात आणि या सगळ्यामध्ये बदनाम तुम्ही होणार आहात, हॅकर नाही. तिसरा धोका हा झाला. आता चौथा धोका आपण बघूया. चौथा धोका काय तर यूट्यूब आणि सोशल मीडियावरती धोका आहे. जर तुमचं यूट्यूब चॅनल असेल तर हॅकर त्यावरती ताबा मिळवून ते डिलीट करू शकतो किंवा त्यावरती चुकीचे व्हिडिओ लाईव्ह करू शकतो. आणि आपल्या गुगलच्या ईमेल आय डीवरून आपल्या अनेक सोशल मीडिया लॉग इन असतात, त्यामुळे तुमचा इतर सोशल मीडिया पण यात धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला जे वाटतंय की गुगल आय डी हॅक होण्याचे जे धोके आहेत ना, ते आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप गंभीर आहेत. चला तर मग आता आपण बघूया अशा 10 टिप्स ज्या तुमच्या अकाउंटला हॅकर्सपासून 100% सुरक्षित ठेवतील. टिप नंबर 1, मजबूत आणि युनिक पासवर्ड. तुमचा पासवर्ड जो आहे ना, तो कधीही नाव, जन्मतारीख किंवा 1 2 3 4 5 6 असा नसावा. पासवर्डमध्ये कॅपिटल अक्षरं ही असावीत, स्मॉल अक्षरं असावीत, नंबर किंवा अगदी स्पेशल कॅरेक्टरसुद्धा असावेत. म्हणजे @ आहे, डॅश आहे, याचा पण तुम्ही वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो पासवर्ड गुगलला आहे ना, तो फेसबुक किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियाला ठेवू नका. दुसरी टिप आपण बघूया, 2 स्टेप व्हेरिफिकेशन. हे अत्यंत महत्त्वाचं आहे मंडळी. याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात, पण गुगल अकाउंटचं हे कुलूप आहे असं समजा. हे चालू केल्यावरती जरी हॅकरला तुमचा पासवर्ड माहीत असला तरीसुद्धा तो तोपर्यंत लॉग इन करू शकणार नाही जोपर्यंत तुमच्या मोबाईलवरती येणारा OTP किंवा येस आणि नोचा प्रॉम्प्ट तुम्ही प्रेस करत नाही. त्यामुळे 2 स्टेप व्हेरिफिकेशन आत्ताच्या आत्ता चालू करा. तिसरी टिप आपण बघूया, रिकव्हरी फोन नंबरची आणि ईमेल आय डीची आहे. आता तुमचा गुगल अकाउंटच्या सेटिंगमध्ये जाऊन तुमचा जो चालू असलेला मोबाईल नंबर आहे किंवा दुसरा एखादा सुरक्षित ईमेल आय डी जो आहे तो रिकव्हरी म्हणून तुम्ही जोडून ठेवला पाहिजे. उद्या जर तुम्ही पासवर्ड विसरलात किंवा काहीतरी गडबड झाली त्यामुळे तुमचं अकाउंट परत मिळवता येईल. चौथी टिपसुद्धा एक महत्त्वाची आहे, संशयास्पद लिंकवरती आपण अनेकदा क्लिक करत असतो, ते तुम्हाला करायचं नाही आहे. तुम्हाला मेसेज किंवा ईमेल येतो, तुम्हाला लॉटरी लागली आहे, या लिंकवरती क्लिक करा, गुगल लॉग इन करा आणि याला फिशिंग म्हणतात. आता अशा कोणत्याही अनोळखी लिंकवरती क्लिक करून आपला गुगल ID आणि पासवर्ड टाकायचा नाही आहे. त्यामुळे तुमचं गुगल ID हे सहज हॅक होऊ शकतं. पाचवी टिप आपण बघूया, गुगल सिक्युरिटी चेकअपची आहे ती. गुगलचं स्वतःचं एक फीचर आहे ज्यात गुगलवरती जाऊन तुम्हाला गुगल सिक्युरिटी चेकअप सर्च करायचं आहे आणि तिकडे तुम्हाला दिसेल की तुमचं अकाउंट नेमकं धोक्यात कुठे आहे किंवा काही त्यात अडचणी आहेत का, आणि महिन्यातून एकदा तुम्ही हे तपासलं पाहिजे. 6वी टिप आपण बघूया, अनोळखी ॲप्सना गुगल ॲक्सेस द्यायचा नाही आहे. म्हणजे थर्ड पार्टी ॲप्स जे असतात ना, आपण अनेकदा काय करतो, कोणतंही नवीन ॲप किंवा गेम डाउनलोड करतो आणि घाईघाईमध्ये साइन इन विथ गुगल करतो, त्यावरती क्लिक करतो आपण. त्यामुळे आपल्या ॲपला म्हणजे सुरुवातीला अकाउंटचा ॲक्सेस मिळतो आणि सेटिंगमध्ये जाऊन थर्ड पार्टी ॲप्स जे आहेत ते अकाउंट ॲक्सेस आपण न तपासता त्याला ॲप्रूव्ह करून टाकतो. त्यामुळे काय करा, हे तपासा की जे थर्ड पार्टी ॲप्स आहेत त्याला अकाउंटचा ॲक्सेस आपण दिलाय का, आणि जर तो ॲक्सेस नको असेल तर तो लगेच काढून टाका. 7वी टिप आपण बघूया, तुमचे डिव्हाइसेस तपासा. गुगल सेटिंगच्या युअर डिव्हाइसेस या पर्यायामध्ये जाऊन तुम्ही चेक करा की तुमचा गुगल ID कोणत्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवरती आत्ता लॉग इन आहे. जर तिकडे एखादा अनोळखी फोन दिसला, अनोळखी कॉम्प्युटर दिसलं, त्यावरती तुम्हाला लोकेशन पण दिसेल, तर लगेच साइन आउट करा.
8वी टीप आपण बघूया. पब्लिक वायफाय वापरताना आपल्याला काळजी घेतली पाहिजे. आपण अनेकदा काय करतो, बाहेर गेलो ना की फ्री वायफाय आपल्याला लागतं आणि त्यामुळे रेल्वे स्टेशन आहे, बस स्टँड आहे किंवा अगदी कॅफेमध्ये मोफत वायफाय वापरून आपण आपलं गुगल अकाउंट लॉग इन करतो. तर ते आपल्याला करायचं नाही आहे. बँक व्यवहार करायचे नाही आहेत. या वायफायवरून हॅकर्स तुमचा डेटा सहज चोरू शकतात. 9व्या टिपकडे आपण वळूया. सॉफ्टवेअर आणि ॲप्स जे आहेत ना ते अपडेट करणं गरजेचं आहे. अनेक लोक मेमरी फुल झाली त्यामुळे फोन आपला अपडेट करत नाहीत. तुमच्या मोबाईलचं जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे किंवा गुगल क्रोमसारखे ॲप्स आहेत ते ना वारंवार अपडेट देत असतात. कारण काय तर कंपन्या या नवीन अपडेटमध्ये हॅकिंगपासून वाचवणारे सिक्युरिटी पॅचेस देत असतात. आता सगळ्यात महत्त्वाची टिप मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं, 10वी टीप अत्यंत महत्त्वाची आहे. सगळ्यात आधी आपल्याला घाबरायचं नाही आहे, सावध राहायचं आहे. पासवर्ड मॅनेजरचा वापर करायचा आहे आपल्याला. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपले अनेक अकाउंट्स असतात आणि जेवढे सारे पासवर्ड जे आहेत ते आपण काय सगळे लक्षात नाही ठेवू शकत. हे कठीण जातं. म्हणूनच गुगलचा स्वतःचा पासवर्ड मॅनेजर आहे, तो आपल्याला वापरायचा आहे. तो तुमचे पासवर्ड जे आहे ना ते सुरक्षित ठेवतो आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पासवर्ड ठेवायला मदत करतो. तर मित्रांनो, हे 10 नियम तुमचं गुगल अकाउंट हॅक होण्यापासून वाचवू शकतात. हा व्हिडिओ संपल्या पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे गुगल अकाउंटचं तुमचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन चालू आहे की नाही तपासायचं आहे. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत, मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि पाहत राहा न्यूज 18 मराठी.